नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी नोकर भरती होणार आहे. यामध्ये 1,12,769 जागा रिक्त असल्याची घोषणा नुकतीच विधिमंडळात करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकर भरती, लोकसत्ता वर्तमानपत्रातली आजची ही बातमी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वर्ग 3 व वर्ग 4 मधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत. रिक्त पदामुळे पालिकांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभाराचे वाटप तूर्त केले गेले आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1,12,769 रिक्त पद आहेत. नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील आणि महानगरपालिका यामध्ये पुरेसे कर्मचारी अधिकारी वर्ग नसल्याने कामकाजावर याचा परिणाम होत आहे आणि त्याचा परिणाम नागरी विकास कामावर होत आहे. या संदर्भात सुलभा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडलेली होती आणि त्यास उत्तर देत असताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती विधानसभेमध्ये दिलेली आहे. आणि यामुळे आपल्या लक्षात येत आहे की हे जे उत्तर आहे हे विधानसभेमध्ये माधुरी मिसाळ यांनी लक्षवेधी सूचनेला दिलं. प्रलंबित नोकर भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. नागरी विकासांच्या कामांना वेग देण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. सुलभा गायकवाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला हे उत्तर दिलं आणि याच्यावर आपल्या लक्षात येते एकूण रिक्त पदं किती आहेत? 1,12,769 रिक्त पदं आहेत. महानगरपालिका असेल, नगरपालिका असतील किंवा नगरपंचायती असतील, शहरी भागातील ही प्रशासन व्यवस्था बळकट करण्यासाठी, विकास कामांना वेग देण्यासाठी ही भरती अतिशय आवश्यक आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भरती कोणाची होणार आहे हे विचारात घेणं महत्त्वाचं आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने लिपिक, शिपाई आणि तांत्रिक सहाय्यक सारख्या पदांचा समावेश आहे. गट क आणि गट ड यांची जास्तीत जास्त पदं भरली जाणार आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिकामधील दैनंदिन कामकाज सुरळीत करण्यासाठी ही पदं अत्यावश्यक आहेत, अतिशय महत्त्वाची आहेत. यामध्ये साहजिकच ही भरती करण्याचं मुख्य उद्दिष्ट रिक्त पदामुळे पालिकांच्या कामकाजावर होणारा ताण कमी करणं. आज अनेक कर्मचाऱ्यांच्याकडे, अधिकाऱ्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे, तो कमी करणं. सध्याच्या कर्मचाऱ्यावरील अतिरिक्त कार्यभार कमी करणं, रस्ते, पाणी आणि स्वच्छता यासारख्या पायाभूत कामांना गती देणं आणि लोकाभिमुख कामांचा वेग वाढवणं या उद्देशाने आता तूर्त अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेले आहेत. ही तात्पुरती व्यवस्था भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण सुलभा गायकवाड आमदार यांनी जी लक्षवेधी सूचना मांडलेली होती ती जर आपण पाहिलं, पुरेशा कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या अभावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी विकास कामावर मोठा परिणाम होत आहे. ही पदे लवकरात लवकर भरली जाणे आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना हे खूप महत्त्वाचं आहे की आत्ता रिक्त पदांची संख्या मंजूर झालेली आहे, जाहीर झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही भरती प्रक्रिया निश्चित होईल याच्याबद्दल आपण खात्री करून अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की या ही जी रिक्त पदं आहेत, महानगरपालिकेमध्ये 85% जागा रिक्त आहेत, नगरपालिकेमध्ये 70% जागा रिक्त आहेत, नगरपंचायतीमध्ये 60% जागा रिक्त आहेत. याचा अर्थ ही भरती अनिवार्य आहे. ह्या जागा भरणं अतिशय गरजेचं आहे. जर आपल्याला नगर प्रशासन व्यवस्थित चालवायचं असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनी काय केलं पाहिजे, तर ज्यांचं स्वप्न आहे की बाबांनो शासकीय नोकरी लागली पाहिजे त्यांनी अगदी आजपासूनच तयारी केली पाहिजे. जे विद्यार्थी अगोदरपासून तयारी करतायत त्यांनी याची जी अधिकृत शासन निर्णय आहे जाहिरातीकडे लक्ष ठेवा. त्याचबरोबर या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमामध्ये काय असणार आहे, सामान्य ज्ञान असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असतील. तर या विषयांची तयारी चांगली ठेवा. यासाठी तुम्हाला जे मार्गदर्शन वर्ग आहेत हे ओमकार अकॅडमीच्या वतीने सुद्धा आता उपलब्ध आहेत. सरळ सेवा परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे गेम चेंजर ठरणारे जे विषय आहेत, गणित, बुद्धिमत्ता असेल, मराठी, इंग्रजी विषय असेल, यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवा. याच्या स्वतंत्र बॅचेस सुद्धा ओमकार अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. ऑफलाईन बॅचेस सुद्धा सुरू आहेत. त्याचबरोबर सरळ सेवेसाठी स्वतंत्र बॅचेस देखील सुरू आहेत. याचा सुद्धा तुम्ही अवश्य फायदा घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुवर्ण संधी येणार आहे. तर या संधीचं आपण सोनं करूया. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.